नेरुळ येथील शिरवणे विद्यालयात शिक्षा सप्ताहानिमित्तानं आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम घेण्यात आला। यावेळेस प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुहास जाधवर, डॉक्टर अश्विनी जाधवर, आनंद हॉस्पिटल नवी मुंबई नेरुळ डायरेक्टर तसंच डॉक्टर वंदना कुचिक मॅडम, सिनियर फॅमिली फिजिशियन कोपरखेरणे आणि डॉक्टर रवींद्र गोसावी, सिद्धिविनायक केअर सेंटर तुर्भे फॅमिली फिजिशियन अँड सर्जन यांनी विद्यालयातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं। डॉक्टर अश्विनी जाधवर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच तसंच सर्वायकल वॅक्सिन, इम्पॉर्टन्स इन प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर आणि इतर गोष्टींची माहिती दिली। त्यानंतर डॉक्टर रवींद्र गोसावी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची व्याख्या सांगताना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि निरोगी ऊर्जा जपून समाजहित कसं साधता येईल यावर मार्गदर्शन केलं। नेहमी डायरी लिहिण्याची चांगली सवय लावावी। सकाळी लवकर उठून सकाळची सुरुवात सकारात्मक विचारातून करताना स्वतःशी सुसंवाद साधत मी एक शक्तिशाली आत्मा आहे, सारे ब्रह्मांड मला यशस्वी करण्यात मदत करीत आहे। मी माझ्या आईवडिलांचा, शिक्षकांचा, महिलांचा नेहमीच सन्मान करेन। मी माझ्या देशाचा सन्मान वाढवणाऱ्या सर्व गोष्टी करेन। द्वेष, लोभ, मत्सर यांना महत्त्व न देता मैत्री जोपासेन असं म्हणावं, म्हणजे आपलं मनोबल वाढवण्यासाठी मदत होईल असं त्यांनी सांगितलं। स्वावलंबन अंगी रुजवताना स्वतःच्या अंथरुणाला घडी स्वतःच घालणं, घरातील छोटी छोटी कामं करणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे व्यायाम, धावणं, सांघिक खेळ जोपासण्यास सांगितले। बाहेरील खाद्यपदार्थ, सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स, बिस्किट्स, नूडल, जंक फूड आरोग्यास हानिकारक असून ते टाळणं गरजेचे आहे याविषयी माहिती दिली। मुलींनी आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज 1 तास व्यायाम किंवा खेळ खेळला पाहिजे असंही डॉक्टर कुचिक म्हणाल्या। विद्यार्थ्यांनी भरघोस दिलेला प्रतिसाद पाहून सर्व डॉक्टर्स आणि शिक्षकांना आनंद झाला। शिरवणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी उपस्थित सर्व सन्माननीय डॉक्टरांचे स्वागत केले आणि आभार मानले। या सर्व कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन प्रदीप पाटील सर यांनी केलं।